पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय। बच्चू कडू यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत याबाबतची अधिकृत घोषणा केली। एकनाथ शिंदे हे सेवाभावी वृत्तीचे नेतृत्व असून सर्वसामान्य माणसांसाठी रात्री 2 वाजताही त्यांचे घराचे दार उघडे असते, त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली। तर दुसरीकडे शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारी जाहीर केल्याची अधिकृत माहिती दिली असून बच्चू कडू यांच्यासारख्या आक्रमक नेत्याची शिवसेना शिंदे गटात एंट्री झाल्यानं राज्यात शिवसेना शिंदे गटास एक स्टार प्रचारक मिळाला आहे, असंच म्हटलं जात आहे। शिवसेनेला बच्चू कडूंच्यामुळे ताकद मिळेल। मी मगाशी देखील सांगितलं की साहेबांवर प्रचंड विश्वास असणारी ही व्यक्ती आहे। प्रहार संघटनेमध्ये चे प्रमुख असताना देखील साहेबांनी जो उठाव केला त्याच्यामध्ये ते साहेबांच्या प्रेमापोटी आणि साहेब महाराष्ट्राला न्याय देऊ शकतील, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतील, दिव्यांगांना न्याय देऊ शकतील याच भूमिकेतनं साहेबांबरोबर आले आणि त्याची प्रचिती अशी झाली की आमच्या बच्चू भाऊंकडेच दिव्यांग मंत्रालय देखील साहेबांनी दिलेलं होतं। त्याच्यामुळं उमेदवारीचा सगळा जो अधिकार आहे तो साहेबांना आहे, परंतु बच्चू भाऊ आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत याचा आनंद माझ्यासहित सगळ्या शिवसैनिकांना आहे। महाविकास आघाडीमध्ये दानवेंना उमेदवारी दिल्यामुळे नाराजीचं वातावरण बघायला मिळत आहे। काँग्रेसही रिंगणात उतरायला तयार आहे, राष्ट्रवादी ही उमेदवार उतरवू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ते 3 वाजता याचं सगळं चित्र स्पष्ट होईल। आमचे किती उमेदवार असतील, काँग्रेसचा उमेदवार असेल की नाही, तुमच्याकडनंच आम्ही काल बघितलं, ऐकलंय, वेडेट्टीवर काहीतरी मुख्यमंत्री महोदयांना भेटून गेले। तुम्हीच असं सांगितलं की पूर्वीचे माजी मुख्यमंत्री देखील मुख्यमंत्र्यांना भेटून गेले। त्याच्यामुळे ह्याचा सगळा परिपाक जो आहे तो 3 वाजता तुम्हाला बघायला मिळेल। बच्चू कडू यांच्या एकूणच भविष्यात ते आमदार निवडून येऊ शकणार नाहीयेत म्हणून परिषदेवरती आता जात आहेत। आधी म्हटले पक्ष विलीन करायला मी काय मूर्ख आहे का, आणि आता स्वतः पक्षप्रवेश शिवसेनेत करत आहेत, यावरनं संजय राऊत बोलले। एक लक्षात घ्या, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे, आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाची आहे। प्रत्येकानं दिव्याखाली अंधार स्वतःच्या किती आहे तो बघितला पाहिजे, स्वतःचं पहिलं बघितलं पाहिजे ना। आता दानवेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युबीटीमध्ये काय काय आहे, कोण कोण आम्हाला रात्री भेटले ते मी सांगत नाही, ते सांगत नाही। त्याच्यामुळे आपल्या दिव्याखाली अंधार किती आहे आपण बघितलं पाहिजे। सारखं उठसूट बच्चू कडूंवर टीका, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका, ह्याच्यातनं काय शेवटी आम्ही देखील माननीय संजय राऊत साहेबांना मतदान केलेलं आहे, बरोबर आहे की नाही। त्याच्यामुळे हे कुठेतरी असलं पाहिजे। म्हणजे सारखं सकाळी उठलं की एकनाथ शिंदे, पण ते चांगलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांना कोण जर विसरत असेल तर हे परत आठवण करून देतं की नाही, आणि एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केल्यामुळं काही वाईट होत नाहीये। एकनाथ शिंदे साहेबांचं वलय हे अजून मोठं होतंय आणि कदाचित त्याच्यासाठीच एकनाथ शिंदे साहेबांचं वलय मोठं होण्यासाठीच ते टीका करत असतील, परंतु त्यांनी बच्चूभाऊ सारख्या एका सर्वसामान्य कष्टकरी नेत्यावर टीका करणं हे फार चुकीचं आहे। स्वतःला जेव्हा काय पाहिजे असेल, बरोबर आहे की नाही, त्यावेळी सगळं चांगलं आहे, दुसऱ्याला द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा यांच्यात पोटात पोटसू उठतो। आता मला सांगा की मला हे पण आश्चर्य आहे की मी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षातल्या व्यक्तीला काहीतरी मिळवून देण्यापेक्षा दुसऱ्या पक्षाच्या पक्षप्रमुखाला राज्यसभा द्या म्हणून सांगतात, ह्याच्यातच सगळं आलेलं आहे।